तुमच्याकडे येतो, कारण हा जरी पात्र अपात्रते संदर्भातला निकाल असला तरी या निकालाला बरेच कंगोरे आहेत. कारण या सुनावणीत फार महत्त्वाचे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, त्यांची सिद्धता आज समोर येईल. शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पद नसल्याचं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रकारे प्रतोद आणि गटनेता नेमण्याचा अधिकार नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला होता. त्यामुळे एक प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख या पदावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं. मगाशी अभय सरांनी सांगितलेले काही मुद्दे मला घेऊन जरा त्याचं विश्लेषण करायला आवडेल. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, ज्यात अभय सर असं म्हणाले की ते निर्देश आहेत, अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तसंच करावं असं काही नाही. मात्र अभय सर माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, परंतु कायद्याची एक विद्यार्थिनी म्हणून मला इथे सांगावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुळात सर्वोच्च न्यायालय जे काही सांगतं त्याला आपण अभिलेख असं मानतो, आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले असतात ते निर्देश खालच्या सगळ्या यंत्रणांवर, खालच्या सगळ्या संस्थांवरती ते बंधनकारक असतात. किंबहुना ते नंतरच्या काळामध्ये बेंचमार्क म्हणून, सायटेशन म्हणून वापरले जातात. या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं वाक्य जे सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की पक्ष कुठला गृहीत धरावा, तर पक्ष हा संघटनात्मक बांधणीचा पक्ष हा गृहीत धरावा. विधिमंडळातला पक्ष म्हणजे पक्ष नसेल. म्हणजे विधिमंडळामध्ये तुम्हाला आमदार दिसतात, खासदार दिसतात, विरोधी पक्षनेता दिसतो, सत्ताधारी गटनेता दिसतो, याला पक्ष म्हणायचं नाहीये. तर संघटनात्मक जी पार्टी आहे, आमच्या संघटनात्मक पक्षामधली जी हायरार्की आहे ती हायरार्की अशी आहे की आमच्याकडे एक पक्षप्रमुख आहेत, पक्षप्रमुखांच्या नंतर नेते आहेत, नेत्यांच्या नंतर उपनेते आहेत, उपनेत्यांच्या नंतर वेगवेगळ्या विभागाचे संपर्क नेते आहेत, संपर्क नेत्यांच्या नंतर संपर्क प्रमुख आहेत, संपर्क प्रमुखानंतर विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आणि मग खाली शाखेपर्यंत ती गोष्ट जाते. म्हणजे पक्षप्रमुख ही आमची हायरार्की आहे, तिथून हायरार्की सुरू होते. शिंदे गटाने काय दावा केला याही पेक्षा आमची हायरार्की काय ते जास्त महत्वाचं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने संघटनात्मक पक्ष मान्य केलेला आहे, तर व्हीप सुद्धा संघटनात्मक पक्षाचाच व्हीप असतो. संघटनात्मक पक्षाचा व्हीप म्हणजे सन्माननीय सुनील प्रभू साहेबांचा व्हीप. आता त्याच्यात जे अभय सरांनी जी माहिती दिली की काही लोकांना व्हीप मेलने मिळाले किंवा तो मेल त्यांचा नव्हताच, असा एक युक्तिवाद केला. आपण 1 मिनिटासाठी असं गृहीत धरूया की युक्तिवादामध्ये शिंदे गटाकडून अशी मांडणी केली गेली की हा जो काही व्हीप आहे किंवा हा जो काही व्हीप आम्हाला मेलने मिळालेला आहे तो आमच्या मेलवर मिळाला नाही किंवा तो अधिकृत मेल नव्हता. ज्या अर्थी ते म्हणतात की अधिकृत ईमेलवर मेल मिळाला नाही, याचा अर्थ असा आहे की सुनील प्रभू हे व्हीप आहेत हे ते मान्य करतात, फक्त मेल मिळाला नाही असं ते म्हणतात. व्हीप आहे हे मान्य करतात. तिसरी गोष्ट महत्वाची अशी की सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गोगावले यांचा व्हीप अमान्य केलेला आहे आणि व्हीप सुनील प्रभू साहेबांचा मान्य केलेला आहे. जर गोगावले यांचा व्हीप अमान्य आहे तर गोगावले यांच्या व्हीप नुसार ज्या पुढच्या नियुक्त्या झाल्या अध्यक्षांच्या किंवा अजून कुठल्याही अध्यक्षपदाच्या निवडीच्या, त्या नियुक्त्या सुद्धा घटनाबाह्य होतात. याचा अर्थच असा की मुळात राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती सुद्धा त्या नियमाने खरतर घटनाबाह्य ठरते. मग ज्यांची नियुक्तीच मुळात एका घटनाबाह्य व्हीपच्या आदेशाच्या निवडणुकीच्या मतदानावर झालेली आहे, अशा घटनाबाह्य अध्यक्ष जर निकाल देत असतील तर तो निकाल किती घटनात्मक मानावा, हाही पुन्हा चर्चेचा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे. महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत तुम्ही सुषमाताई. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे जजमेंट डे म्हणावा लागेल, आणि त्याचबरोबर पक्षांतरबंदी कायदा असेल किंवा राज्यातल्या राजकारणाची पुढची दिशा आणि अजितदादा गटाचं देखील भवितव्य, या सगळ्यांच्या